काय मूर्खासारखे प्रश्न विचारतेस ग गंगे? नाही, इतके दिवस झाले, आज तुला हे प्रश्न पडतायत का? उगीच अक्कल पाजाळायची नाही. देवाने आम्हालाही डोकं दिलंय, आम्ही आमचं बघून घेऊ काय ते. तू निघ जा, तुझी कामं कर. कामं महत्वाची, कळलं? जा. बघितलंस, तुझी घाण करून ठेवलीस ना, त्यामुळे आमची किती कुचंबणा होतीये ते. तू या वाड्यात ना साधी कामवाली म्हणून पण राहण्याच्या लायकीची नाहीयेस. पण बाबाजी आणि रमाई यापुढे माझा नाईलाज आहे. खबरदार, जर पुन्हा कोणासमोर तोंड उघडलंस तर याद राख. अहो पण मी सांगितलंच नाही की मी सखू आहे. उपकार केलेस, उपकार केलेस, नाहीच सांगायचं. हे काय? हा दगड कशासाठी? हा पहिला दगड आहे सावकार. मगाशी काय म्हणाला? ओठात आणि मनात एकच भाषा आहे. पण मला स्पष्ट दिसतंय ना, तुम्ही आत्ता सखूच्या मदतीला धावलात, तिची बाजू घेतलीत, आणि हे तुम्ही नाकारू नाही शकत. आज आपण बघूया या वाड्यात नक्की कुणाचा खेळ सुरू आहे ते. तुम्ही आत्ता सखूच्या मदतीला धावलात, अगं कोण आहेस तू? आणि तुझ्या डोळ्यात अश्रू काय? या सखू चेटकिणीला ओळखत होतीस की काय? की तुझ्या नात्यात होती ती? अगं ए गंगे, काय ग तुझ्या जीवाची एवढी तगमग का होते आहे? जनीत, तुला आठवतं का? सखू औसला एक पाहुणी आपल्यामध्ये उभी होती. बाहेर गावावरनं आलती, भिरभिरली होती. अगं तुळसा ना. आता ग बया, तूच तुझ्या घरी आसरा दिलास ना हो. अगं तुझ्याच तोंडाने सांगितलंस तू, आणि आता मला विचारती? कारण ती तुळसा नाही, मग कोण हाय? ती सखू आहे. सखू. काय ग शिवले, तुला काय झालं? उचलते. गंगे, खरंच ती हाडळ परत आली आहे वय? मग आता गप्प बसायचं नाही. आताच्या आता समध्या गावकऱ्यांना गोळा करू आणि वाड्यावर जाऊ, आणि तिचा बुरखा तला फाडू वय. नाही जनी, घाई करून चालणार नाही. आधी माझी पक्की खातर होऊ दे. आणि वाड्यावरची लोक लई भारी आहेत. उगा आपण पुरावा नसताना गाजावाजा केला तर उलट आपल्या चांगलटी. आधी माझी पक्की खातर होऊ दे, मग बघू
काय करायचं ते. सखुताई आली. सखुताई आली. अगं ये शिवले. अगं तुझी आईस हाय ना बाई, ह्या याला सोडणार नाही.